उल्हासनगर वार्ड क्रमांक 1 में बड़ी संख्या में महिलाएं शिवसेना में शामिल। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एवं शिवसेना पार्टी प्रमुख शिंदे गुट तथा कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के विकास कार्यों से प्रेरित होकर उल्हासनगर वार्ड क्रमांक 1 की तानाजी नगर शाखा में बड़ी संख्या में महिलाएं सार्वजनिक रूप से शिवसेना में शामिल हुईं। धोबीघाट और कीर्तिपाड़ा क्षेत्रों की भाजपा और विभिन्न राजनीतिक दलों की महिला कार्यकर्ताओं ने शिवसेना में शामिल होकर अपनी जड़ें विकास की राजनीति से जोड़ लीं। ये प्रवेश समारोह स्थानीय शिवसेना नगर सेविका श्रीमती ज्योति दिलीप गायकवाड़ के नेतृत्व में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में शिवसेना थाने के उप जिला प्रमुख दिलीप गायकवाड़, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, महिला नगर संगठक मनीषा भानुशाली, विभाग संगठक ज्योति खरात, केसरताई मोरे, सह नगर प्रमुख सुरेश सोनवने, मनोज सिंह, विभाग संगठक आदेश पाटिल, उप विभाग संगठक विल्सन डिसूजा, पूर्व नगर सेविका पूजा सचिन भोईर, शाखा प्रमुख प्रवीण खरात, केशव ओलेकर, पप्पू वाघ और अन्य गणमान्य उपस्थित थे। तानाजी नगर शाखेमध्ये प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी सातत्याने शिवसेनेला 4 वेळेस यश देणाऱ्या आमच्या माता भगिनी यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। या ठिकाणचे स्थानिक नगरसेविका ज्योती गायकवाड, पूजा भोईर आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजेंद्र चौधरी साहेब महानगर प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आज लाडक्या बहिणींनी शिवसेनेमध्ये आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून आणि आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ते लाडक्या बहिणीची ज्या योजना चालू सातत्याने ठेवलेली त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक विकास कामावर विश्वास ठेवून आज या लाडक्या बहिणींनी माझ्या माता भगिनींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या सगळ्या लाडक्या बहिणीवरती का उल्हासनगर महापालिकेवरती भगवा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही। आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने पॅनल क्रमांक 1च्या सर्वच महिलांनी, कीर्तिपथ आणि धोबीघाट या सर्व महिलांनी आमचे शाखा प्रमुख प्रवीण खरात यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये मनोज सिंग ते काही दिवसापूर्वी शिवसेनेत आले म्हणून नाव लक्षात नाही, परंतु आस्ते सवय होईल। मी कागद न बघता सगळ्यांची नावं घेतली, तशी त्यांचंही नाव पुढच्या वेळेला मी आठवणीने घेईल। सगळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करतायत। मी सर्वांचं, आपल्या सर्वांचं शिवसेना पक्षात प्रथम आपलं स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो। आपण कुठल्या कारणाने शिवसेनेमध्ये प्रवेश करताय हे आपल्या सर्वांना, सर्वच लोकांना माहिती आहे की आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्या सर्वांच्या विकासासाठी, आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये, आपल्या सर्वांच्या संकटामध्ये धावून येणारी असते ती शिवसेना आणि ती शिवसेना ही आता सध्या तरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत। ते बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन, धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाच्या आदेशाच्या अगोदरचा त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर प्राप्त असल्यामुळे ते ही शिवसेना घेऊन पुढे जात आहेत। बाळासाहेबांनी मराठी माणसाला ताटमानाने जगायला शिकवलं, त्या मुंबईमध्ये उभं केलं। त्या बाळासाहेबांची ही शिवसेना एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात असताना जनतेला, लोकांना, शिवसैनिकांना, माझ्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे हे लोक डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम सांगायला गेलं तर खूप मोठं आहे, पण आपल्या सर्वांचा, सर्व बहिणींचा लाडका भाऊ कोण महाराष्ट्रात असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत हे आम्ही हक्काने सांगू शकतो। आणि त्यांनी महिलांसाठी जे कार्य केलं आहे ते आपणही विसरलेले नाहीत, कारण तुम्ही ज्या मुख्यमंत्री असताना ज्यांनी आपल्याला लाडकी बहीण योजना दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून दिलं आणि तेही अजून विसरलेले नाहीत आणि त्यांनी दिलेला शब्द ते कधी पाळतात। मग तो कार्यकर्त्याला दिलेला असो, नागरिकांना दिलेला असो, महिलांना दिलेला असो, शब्द पाळणारा खरा नेता महाराष्ट्रात कोण असेल तर ते एकनाथराव शिंदे आहेत। आणि त्या शिंदे साहेबांच्या विश्वासावर, कामावर विश्वास ठेवून, त्यांनी आणलेल्या योजनेवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी प्रवेश शिवसेनेमध्ये त्यांच्या प्रवेश केलेला आहे। त्या शिवसेनेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि शिंदे साहेबांनी छाती ठोकून सांगितली महिलांसाठी जी आणलेली आपण योजना आहे
लाडकी बहीण योजना ती बंद होणार नाही, ती बंद झाली नाही, त्याचा हप्ता आताच तुम्हाला आला असं गायकवाड साहेब बोलले आणि ते हप्ते तुम्हाला येत राहतील. कोणी किती काय फसवणूक केली, किती थापा मारल्या, खोट्या पाफा पसरल्या, तरी तुम्ही त्याच्यावर कुठला विश्वास ठेवू नका. शिवसेनेसाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी शिवसेनेसाठी काम करा, शिवसेना तुमच्यासाठी काम करेल असं आश्वासन देतो. आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना आपल्या सर्वांचं मान सन्मान राखल्या जाईल हा एक आश्वासन तुम्हाला देतो आणि तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।